प्रवरानगर येथे डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सभागृहात अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, उपाध्यक्ष राजश्री घुले यांच्यासह सभापती कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, उमेश परहर आणि अनुराधा नागवडे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सीताराम गायकर, अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर घुले, जयंत ससाने, डॉक्टर सुजय विखे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। नामदार विखे यावेळी म्हणाले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत। या विषयावर राजकारण करण्याची आमची इच्छा नाही, पण मुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफ करण्याचे सूतोवाच करतात। राज्यात 9,000 शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतरही अजून कोणती योग्य वेळ यांना हवी आहे, असा सवाल त्यांनी केला। उत्तर प्रदेशमध्ये अवघ्या 13 दिवसांमध्ये योगी बाबा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय करतात, पण या पंतांना अजूनही हा निर्णय करता येत नाही। यूपीच्या मॉडेलचा अभ्यास करणाऱ्या या युतीचे मॉडेल शेतकरीच आता मोडीत काढतील। राज्यात 3 वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटांना तोंड देतोय। कोणतेही उत्पादन शेतकऱ्यांना घेता आलं नाही। उत्पादित मालाला हमीभावाची कोणतीही खात्री सरकार देऊ शकलं नाही। खरेदी केंद्राची अवस्था ही बिकट आहे। म्हणूनच या राज्य सरकारच्या विरोधात गावोगावी शेतकरी आता रस्त्यावर उतरला आहे। 15 जिल्ह्यांमध्ये 2,500 किलोमीटरचा प्रवास केलेल्या संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक पाहायला मिळाला आहे। दुसऱ्या टप्प्यातही आता कर्जमाफीची भूमिका घेऊन आम्ही शेतकऱ्यांकडे जाणार आहोत। कर्जमाफी आम्ही नेहमीच मागत नाही। आज शेतकरी अडचणीत आहे म्हणून त्याला दिलासा मिळावा हीच आमची भूमिका आहे। कोणतीही मर्यादा न घालता सरसकट 100% कर्ज माफ करा अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी केली। जसं की माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आता हे मान्य केलेलं आहे की कर्जमाफी योग्य वेळी देऊ वगैरे। मला असं वाटतं की हे जे मी मुख्यमंत्री बोलतो म्हणून त्यांनी सदर सुरू केले हे फक्त मला वाटतं लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे। आता शेवटी हा जो शेतकऱ्यांचा दबाव वाढत चाललेला आहे सरकारवर, त्याचाच परिणाम आहे हा की त्यांनी स्वतः आता थेट संवाद करण्याचा प्रयत्न केला। मला वाटतं निवडक शेतकरी बोलवायचे, त्यांच्याकडून प्रश्न विचारून घ्यायचे। एकदा मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या माध्यमांमधून लोकांशी बोलण्यापेक्षा थेट लोकांशी संपर्क करावा ना, म्हणजे त्यांना लोकांची भावना कळेल। आणि मला त्यांना या निमित्ताने सांगितलं पाहिजे सरकारला की तुम्ही कोणती भूमिका घ्या, आता कर्जमाफी ही तुम्हाला द्यावीच लागेल आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय राज्यातला शेतकरी स्वस्त बसणार नाही, ही राज्यातल्या शेतकरी आता निर्धार केलेला आहे। शिवसेनेचं खरं म्हणजे हसू झालेलं आहे। माझी अपेक्षा होती की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राजीनाम्याची भाषा करणारी शिवसेना लोकसभेत आपल्या स्वतःच्या खासदाराच्या विमानाच्या प्रवासाच्या बंदीसाठी जाऊन जातात, पण त्यांना एकदा असं वाटलं नाही की आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जर धावून गेले असते तर आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने ते स्वागत केलं असतं। आजही उद्धव ठाकरे माननीय प्रधानमंत्र्यांच्या जेवणासाठी गेले, खरं म्हणजे त्यांनी त्याच्यावर बहिष्कार घालायला पाहिजे होता। शेतकरी राज्यातला आत्महत्या करतोय, तुम्ही आत्महत्येच्यावर तुम्ही राजीनामे देण्याची भाषा तुम्ही केली होती। खरं या ठिकाणी जेवणावर बहिष्कार घालत शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही जोपर्यंत देत नाही मग आम्ही एनडीएच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी होणार नाही। मग तिथे राष्ट्रपती निवडून दिले असेल तरी हरकत नाही। परंतु मला असं वाटतं की शिवसेनेला स्वतःचा आत्मविश्वास बनण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा अधिकार गमावलेला आहे। जिल्हा तालुक्यातला कार्यक्रम होता, राहता तालुक्यात कार्यक्रम होता, तो प्रत्येक आता नगरला राष्ट्रवादीने कार्यक्रम सहकार सभागृह घेतलेला आहे। म्हणजे बाळासाहेबांनी संगमनेरला कार्यक्रम घेतला तर आम्ही जाऊ सगळे, तसं काय अडचण नाही आहे। मला असं वाटतं की त्यांचे सगळे पदाधिकारी हजर होते इथे, त्यामुळे असं काही कोणी गैरहजर राहिल्यामुळे असं काही वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचा लोकाभिमुख कारभार करा, निधीची कोणतीही अडचण भासू देणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया डळमळीत करण्याचं धोरण सध्याचं सरकार घेत आहे, पण लोकप्रतिनिधींचे अधिकार अबाधित राहतील यासाठी पाहिजे तिथे आपण संघर्ष करू। कामाचे आव्हान मोठे आहे, तरीही निळवंडे धरणाच्या कालव्यांसह पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवण्याचा आपला संकल्प कायम आहे। नगर उत्तर आणि नगर दक्षिण भागातील दुष्काळी पट्ट्याला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले। ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी आणि सहकार विरोधी धोरणावर जोरदार टीका केली। ऊस उत्पादक शेतकरीही अस्थिर करण्याचे काम हे सरकार करीत आहे। राज्यात शेतकऱ्यांचा सुरू असलेला संघर्ष हे सरकार उलथवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतानाच आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारच जिल्ह्यात निवडून आणण्यासाठी एकत्रित काम करण्याचे त्यांनी सूचित करताना युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका आम्ही घेऊ। जाती आणि धर्मांध शक्तींना दूर ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला। भविष्यातही या शक्तींशीच आपला लढा आहे असं पिचड यांनी सूचित केलं।
याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाने यांचीही भाषणं झाली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक युवक नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं. याच कार्यक्रमात मोफत अपघात विमा योजनेअंतर्गत 17 मृतांचा वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या धनादेशाचं वाटपही करण्यात आलं. न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, एस9 मीडिया, प्रवरानगर.